आज दिवसभर लाईटच नव्हती. काय करणार? आणि हे पण नव्हतं. दिवसभर नव्हती आणि आता थोडा वेळ झाला आली. असं आहे बघा. आई वडील ना लेकरांना जन्म देतात, परंतु फक्त जन्म देऊन भागत नसतं हो. जन्म देणं हे सोपी गोष्ट आहे, परंतु त्यांना वाढवणं, त्यांचं भविष्य बनवणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि हल्लीच्या काळी तर फार कठीण आहे. पूर्वी तरी एवढं काही नव्हतं, पण आत्ताचं जग फार ॲडव्हान्स झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट मुलांना पाहिजे असते, हो की नाही? आणि आईवडील पण देतात. म्हणजे त्यांना मागितल्याबरोबर आमच्या टायमाला, म्हणजे मी जेव्हा माझ्या मुलीला लहानचं मोठं केलं तेव्हा असं नव्हतं. मागितल्याबरोबर कुठलीच गोष्ट देत नव्हते. द्यायचे, परंतु त्याची फार गरज असेल तरच, नाहीतर नाही. असं होत नाही हल्लीच्या काळी. परंतु शिक्षणाला खूप पैसा लागतो. जर शिक्षण तुम्हाला चांगल्या पद्धतीचं करायचं आहे, जर तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी करायची, चांगल्या प्रकारे तुम्हाला समाजात काहीतरी उच्च पदावर जायचं आहे, तर त्यासाठी खूप आईवडिलांना मेहनत करावी लागते. वेळप्रसंगी आपलं मन मारून आपल्याला कपडा लत्ता कमी असला तरी चालेल, पण लेकरांच्या शिक्षणासाठी पैसा हा उभा करावा लागतो. आणि हल्लीच्या काळी तर खूपच पैसा लागतो. पूर्वीच्या काळी पण लागायचं असं काही नाही. तेव्हा आई वडील गरजा आपल्या कमी करून आपल्या लेकरांना ते पैसे खर्च करायचे, हो की नाही? तेव्हा तर मुलांचं शिक्षण होतं, आणि मुलांनी पण शिक्षण घेतलं पाहिजे, तरच त्यांचं कल्याण होईल. नाही तर काही नाही. आला जन्म गेला जन्म सारखाच, असं नको व्हायला, नाही का? समाजामध्ये आपल्याला एक मान सन्मान इज्जत मिळायला पाहिजे. त्यासाठी शिक्षण हे फार गरजेचं आहे, माहिती आहे? आणि मला एक आईवडिलांना सांगायचं आहे, उगीच विनाकारण काही लाड करू नका. जे महत्त्वाचे आहे तेच करा. पैसा आहे म्हणून देऊ नका, त्याने तुमची मुलं पुढे जाऊन बिघडतील, माहिती का? आणि हल्ली आपण बघतोच आहे, बिघडतात लेकरं.